तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आपण आज घरीच आहे, कारण आपल्याला आज आपल्या सर्कीला फवारणी करायची होती, त्यामुळे आपण आज घरीच आहे. कृषी केंद्रावर गेलो नाही. वडिलांनी पंप घेतलाय, त्यांना औषध काढून पाणी देतोय. काही पंप ते मारतात, तर राहिलेले काही मी मारतो. तर आपल्याला त्यांना आता पाणी घेऊन जायचं आहे. या विहिरीहून आपल्याला पाणी भरून घेऊन जायचं आहे. बघू शकता इतकं क्षार पाणी आहे. वातावरण पण खूप भारी झालेलं आहे. फवारणी 2-3 दिवस अगोदरच मारायची होती, पण सारखा पाऊस येत होता, त्यामुळे थोडं लेट झाले फवारणीला. आज पण आशा करतोय फवारणी होईपर्यंत तर पाऊस नाही यायला पाहिजे. बघू काय होतंय. निसर्ग आहे शेवटी. आत्ताच आपण पंपामध्ये पाणी भरून दिलंय. वातावरण एकदम क्लिअर आहे आज, त्यामुळं मला तर वाटतंय पाऊस नाही येणार, आणि आलाच नाही पाहिजे. पाऊस झाला आहे आधीच, त्यामुळे पिकांचंही खूप नुकसान होतंय. काही भागात तर खूप अतिवृष्टी झाली, आणि तिकडे तर पाऊस नाही झाला आहे, पण मग आहे बऱ्यापैकी. बघू शकता आपली सरकी. तर आपण आता आपल्या औषधाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. हे सुपरकोमा प्रतिभा बायोटेकचे आळीसाठी काम करते. जबरदस्त रिझल्ट आहे याचे. प्रति पंप 12 लिटर पाण्याला 25-30 ml घेतोय. नियंत्रण करते. त्यामध्ये कंटेन आहे पायरिफॉक्सिन 5%, डायफेन्थिरॉन 25%. जबरदस्त असे रिझल्ट याही औषधाचे आहे. त्यानंतर आपण हनवेगा कंपनीचे बायो औषध 909 हे घेतलंय. या औषधाचे कार्य आहे थ्रिप्स व पानावरती रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी हे जबरदस्त औषध आहे. तर मित्रांनो, बुरशीनाशक म्हणून आपण घेतलंय ट्रॅक्झर. झाली आपली फवारणी करून आपण चालू आता घराकडे.